कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या आमदारकी आणि मंत्रिपदाचा फैसला आज. कोकाटेंच्या दोषी असण्याला स्थगिती मिळणार की निकाल कायम, याचा आज निर्णय. महायुती समन्वय समितीच्या बैठकीत विधिमंडळ समित्यांच्या वाटपाचा फॉर्म्युला फायनल. भाजपला 11, शिंदेंच्या शिवसेनेला 7 तर राष्ट्रवादीला मिळणार 4 समित्या. देशमुख हत्या प्रकरणातला आरोपी वाल्मिक कराडचे पाय आणखीन खोलात. कराडने डिलीट केलेल्या आयफोनमधील डेटा रिकव्हर. खंडणी प्रकरणाच्या व्हिडिओत कराडचं नाव असल्याचं उघड. माझाच्या हाती एक्सक्लुझिव्ह पुरावे. कार्यकर्ते व्यवस्थित नसतील तर त्याची झळ पक्षालाही बसते. धनंजय मुंडे प्रकरणावरून अजित पवारांनी टोचले कान. मुंडेंच्या राजीनाम्यानंतर देवगिरीवरती पार पडली बैठक. विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी भास्कर जाधवांच्या नावावर शिक्कामोर्तब. ठाकरेंकडून विधानसभा अध्यक्षांकडे पत्र. राष्ट्रवादीकडून 2.5 वर्षांच्या फॉर्म्युल्याची मागणी. औरंगजेबाचं उदात्तीकरण करणारं वक्तव्य अबू आझमींना भोवण्याची शक्यता. निलंबनाच्या कारवाईची मागणी. वादंगांनंतर अबू आझमींकडून वक्तव्य मागे घेत असल्याची घोषणा. अबू आझमींचं औरंगजेब स्तवन सरकार पुरस्कृत. सामनाच्या अग्रलेखातून सरकारवर हल्लाबोल. राष्ट्रीय पातळीवर ओवेसी आणि राज्यात अबू आझमी हे भाजपचे ब्रँड अँबॅसेडर असल्याचाही आरोप. राज्यात मोठ्या शहरांमध्ये सायबर फसवणुकीच्या गुन्ह्यात वाढ. 16,000 गुन्ह्यांमध्ये 15,000 कोटींची फसवणूक. राज्यात लवकरच सायबर सुरक्षा प्रकल्प सुरू करणार. लेखी उत्तरात फडणवीसांची माहिती. सर्व विचारधारांना सोबत घेऊन पुढे जाणं ही आपली जबाबदारी. सरसंघचालक मोहन भागवतांचं प्रतिपादन. सर्वांमध्ये मी आणि माझ्यात सर्व या शिकवणुकीचा पुनरुच्चार. संघाच्या पूर्णवेळ कार्यकर्ता प्रशिक्षणाचा शुभारंभ. धाराशिवच्या ढोकीत कावळ्यापाठोपाठ कोंबड्यांनाही बर्ड फ्लूचा संसर्ग. भोपाळ प्रयोगशाळेचा अहवाल पॉझिटिव्ह. बर्ड फ्लू रोखण्यासाठी बाधित कोंबड्या नष्ट करणार. कोंबड्यांच्या वाहतुकींवरही निर्बंध. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये टीम इंडियाची धडक. सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियावर 4 विकेट्सने मात. विराट कोहलीची निर्णायक खेळी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.